चला मंडळी, आज बनवूया मस्त असे पोहा बटाटा कटलेट. या कटलेटसाठी मी मध्यम आकाराचे 2 बटाटे उकळून मॅश करून घेणार आहे. त्यानंतर यामध्ये आपण इतर भाज्या ॲड करणार आहोत. इतर भाज्यांमध्ये मी किसलेलं गाजर, बारीक चिरलेली ढोबळी, वाफवलेला वाटाणा आणि तिखट, मीठ, हळद, गरम मसाला, धनेपूड एवढे मसाले घेतलेले आहेत. त्यानंतर यामध्ये 1 वाटी भिजवलेले पोहे आणि 1 चमचा लिंबू रस घालायचा आणि गरजेनुसार कोथिंबीर घालायची. त्यानंतर हे सगळं मिश्रण मिक्स करून छान दाबून मळून घ्यायचं आणि त्याचा एक गोळा तयार होतो. आता हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि या गोळ्यापासून आपण छोट्या-छोट्या गोल अशा कटलेट बनवणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मोल्डचा वापर सुद्धा करू शकता. इथं मी साध्या गोल कटलेट बनवलेल्या आहेत. 2 बटाट्याच्या एकूण 8 पॅटी मी बनवलेल्या आहेत. त्यानंतर त्याची स्लरी बनवून घेण्यासाठी एका बाउलमध्ये 2 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर घ्यायचं. त्याच्यामध्ये गरजेनुसार पाणी घालून ते मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि पुन्हा एकदा सगळं छान मिक्स करून घ्यायचं. मी नंतर थोडंसं कॉर्नफ्लोअर वाढवलं कारण स्लरी फार पातळ वाटत होती म्हणून. त्यानंतर हे कटलेट्स या कॉर्नफ्लोअरच्या स्लरीमध्ये बुडवून घ्यायचे. चमच्यानं फारसं जमत नाही, सरळ हाताचा वापर करा. त्यानंतर ब्रेड ही जी पॅटी आहे ती आपण घोळवून घ्यायची आहे. चारी बाजूने व्यवस्थित ब्रेड कोट करायचं अशा पद्धतीनं. आता मी सगळ्या इथं पॅटी कव्हर करून घेते आहे. त्यानंतर एका कढईमध्ये तेल तापवलेलं आहे. तेल तापलं की मीडियम हाय गॅसवरती उलटं-पालटं करत आपण या पॅटी ज्या आहेत किंवा कटलेट जे आहेत ते छानपैकी तळून घ्यायचं. मस्त असा लालसर कलर आलेला आहे आणि आपल्या छान मस्त अशा कटलेट तयार आहेत. नक्की हा पदार्थ ट्राय करून बघा आणि तुम्हाला जर ही रेसिपी थोडीसुद्धा आवडली असेल, तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक, शेअर करा.